भुंकत असतात, आम्ही त्यांच्यावर लक्ष देत नाही. ते ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त जीएसटी एका वर्षात आपला महाराष्ट्र राज्य देतो. तर त्यांना 10 वर्षात जेवढं जमा होणार नाही तेवढा महाराष्ट्र एका वर्षात देतो आणि ते आम्हाला शिकवणार की त्यांच्या पैशावर हे करतं. अरे तुमच्या इथे जी गुन्हेगारी होते, ज्या खंडण्या व्यापाऱ्यांना अपहरण करून ज्या खंडण्या वसूल केल्या जातात, त्यासाठी ते व्यापारी तुमच्याच जातीचे व्यापारी तिथे राहत नाही. याचा कुठेतरी त्याने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आता कुठे उत्तर प्रदेशची परिस्थिती सुधारते नाही असं नाहीये, परंतु हे महाराष्ट्रात का आले? तुमच्या इथे पोषक भूमी नाही म्हणून आले ना. त्याचा कुठेतरी त्याने उहापोह करावा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण आत्मनिरीक्षण करून चिंतन करावं थोडं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.